नमस्कार. अभ्यासाच्या माध्यमातून आपण यशापर्यंत कसं पोहोचू शकतो याच्यासाठी काही टिप्स आहेत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की तुमच्याकडं जो काही तुम्ही तयारी करताय त्यानुसार टिपणं काढायला पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे तुमच्याकडं त्या दृष्टिकोनातून अनुक्रमणिका असायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे या समस्या सोडवण्याची तुमची तयारी असायलाच हवी आहे. आणि चौथा मुद्दा येतो तो त्या समस्यांचा क्रम ठरवा आणि समस्या सोडवायला सुरुवात करा. वाटलंच तर पहिल्यांदा सोपी घ्या, नंतर अवघड घ्या. आणि पाचवा मुद्दा येतो तो असा की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला जिथपर्यंत पोहोचायचं आहे त्याला भव्य स्वरूप देण्याचं काम करा. आता पहिला मुद्दा येतो की तुमच्याकडे टिपणं असायला हवीत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता, ज्यावेळी तुम्ही हा वेळ देताय अभ्यासासाठी, त्यावेळी तुमच्याकडे पेन आणि वही असायलाच हवी. वाटलंच तर छोटी डायरी असायला डायरी असेल तरी काही हरकत नाही, मात्र पेन आणि डायरी त्याच्यावर तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात त्या संबंधाने. कारण मानसशास्त्र असं सांगतं की ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो, काम करतो, त्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये असतो, त्यावेळी त्या क्षेत्रातील लहानसहान गोष्टी आपल्याला अनुभवाने, विचार केल्याने, म्हणजे चिंतन केल्याने काही लक्षात येतात, त्या आपण टिपणं काढून ठेवल्या पाहिजेत. अगदी त्या दृष्टिकोनातून ती क्षमता आपल्यामध्ये आहे हे लक्षात ज्यावेळी येतं, ज्यावेळी आपण त्याच्यावर चिंतन मनन करतो, त्यावेळी ती क्षमता आपोआप डेव्हलप होते. आणि मग अशा वेळी तो विचार आपण कागदावरती उतरवला पाहिजे. कारण थोड्या वेळाने नंतर उतरवू किंवा तो लक्षात राहील अशातला भाग नाही. त्यावेळी तो आठवला, तो लक्षात ठेवण्यासाठी ती डायरी आणि पेन महत्त्वाचे. नंतर तो लक्षात येईलच हे काही सांगता येत नाही. त्यामुळे पहिला मुद्दा येतो तो असा की तुमच्याकडे टिपणं असायला हवीत. पेन आणि वहीच्या माध्यमातून तुम्ही ते काढून ठेवली पाहिजेत. दुसरा मुद्दा येतो तो तुम्ही अनुक्रमणिका तयार करायला पाहिजे. जेही काही तुम्ही करताय अभ्यासाच्या माध्यमातून, जेही तुम्ही चिंतन मनन किंवा तुमचा जे काही काम चालू आहे, स्टडी चालू आहे, त्यावेळी तुम्ही त्या दृष्टिकोनातून एक अनुक्रमणिका करायला हवी आहे. वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून त्याला क्रम देणं आणि त्याची अनुक्रमणिका तयार करून पद्धतशीर स्वरूप त्याला देणं. जसं एक पुस्तक लिहित असताना पुस्तकाला अनुक्रमणिका असते, त्यानुसार तो चलतो, तसं आपल्या अभ्यासाला सुद्धा एक अनुक्रमणिका असायला हवी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण का ते करत गेलो, नियोजन करत गेलो, तर एक वेळ अशी येईल की ती अनुक्रमणिका बघितल्याबरोबर आपण काय अभ्यास केला आणि कुठल्या माध्यमातून आपण पुढे जातोय हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळं अनुक्रमणिका महत्त्वाची आहे. तिसरा मुद्दा येतो तो असा की तुम्ही समस्या सोडवायला शिकला पाहिजे. जसं गणितामध्ये काही समस्या असतील, भूमितीमध्ये जसे आपण प्रॉब्लेम म्हणतो, किंवा वेगवेगळ्या अभ्यासाच्या माध्यमातून काही विषय लक्षात ठेवायचे असतील, ते लक्षात राहत नसतील, ही सुद्धा एक समस्या आहे. शांत डोक्याने अभ्यास किंवा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून, पद्धती वापरून या समस्यांना कशा पद्धतीचं सोल्युशन देणं गरजेचं आहे, ते सोडवणं कशा गरजेचं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं लहान असो की मोठी समस्याला प्राधान्यक्रम देऊन तो सोडवणं महत्त्वाचं आहे. चौथा मुद्दा येतो तो असा की या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची अनुक्रमणिका जशा पद्धतीने बनवली, जशा पद्धतीने तुम्ही टिपणं काढली, ज्या पद्धतीने तुम्ही समस्यांना सामना करताय, या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता चौथा मुद्दा येतो तो तुम्ही क्रम लावला पाहिजे. लहान समस्या अगोदर, नंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, नंतर मोठी, हा क्रम लावून आपण ते केलं पाहिजे. किंवा एखादा विषय अवघड आहे त्याला जास्तीचा वेळ देणं, सोपा आहे तो लक्षात राहतो त्याला कमी वेळ देणं. आणि ह्या क्रमाच्या माध्यमातून जर का आपण ते करत गेलो, ज्याला आपण नियोजन म्हटलं तरी हरकत नाही, आणि मग तशा दृष्टिकोनातून आपण आपल्या उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जे उद्दिष्ट आहे आपलं, त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी भव्य स्वरूप त्याला देण्यासाठी या अशा काही गुरुकिल्ल्या आपण वापरल्या तर यश हे 100% आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आपल्या उचित ध्येयाला म्हणजेच पाचवा मुद्दा की भव्य स्वरूप आपण देऊ शकतो. कारण त्या क्षेत्राविषयी जसं की आपण म्हणतो नेहमी की त्या क्षेत्राचा विचार मी डोक्यात, तुकोबा म्हणतात की देव पाहावे अशी गेलो आणि देवाचे होऊन ठेलो. दिवस रात्र तो ध्यास, ते चिंतन, ते मनन, तोच जर विचार आपण केला तर एक वेळ अशी येते की ते तुम्ही आणि ते ध्येय तुमचं हे वेगळं असत नाही, ते वेगळं राहू शकत नाही.
सतत चिंतन मनन आणि डोक्यामध्ये तोच विचार जर आपण केला तर एक वेळ अशी येते की आपण तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. आपल्याला तशा पद्धतीचं पोहोचणं, तुमच्या उचित ध्येयापर्यंत आपल्याला जाण्यासाठी हे वेगवेगळे स्टडी टिप्सच्या माध्यमातून जे मार्ग आहेत ते आपल्यासाठी कामी येऊ, हीच आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांसाठी म्हणून एक देणगी किंवा प्रार्थना, देवा ईश्वरासमोर प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.